नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडींचे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जो काही कालच्या व्हिडिओमध्ये बघा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी दिला होता त्याचं उत्तर अगोदर पाहूया, नंतर आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. तर प्रश्न काय विचारला होता बघा, 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला, ज्याचं उत्तर तुम्हाला बघा कमेंटमध्ये द्यायचं होतं. तर भरपूर जणांनी त्याचं उत्तर कमेंटमध्ये दिलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा नारायण जाधव. हरिभक्त परायण नारायण जाधव महाराज यांना बघा 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला. हे झालं कालच्या प्रश्नाचं उत्तर. आता आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया, जास्त वेळ घेणार नाही. तर आजचा बघा पाठ असणारा आपला 17वा. या पाठमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे बघा सराव प्रश्न संच घेऊन आलो, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा 2023 साली जी काही पोलीस भरती झाली तर त्या परीक्षेमध्ये बघा जे काही जीकेचे वगैरे प्रश्न विचारण्यात आले होते तर त्याच पद्धतीचे प्रश्न आपण आता व्हिडिओमधून बघा घेत आहोत. तरी चॅनलवर बघा नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. आता पहिलाच प्रश्न आहे बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. असे प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारले जातात. तर गेल्या वर्षी देखील विचारला होता. तर प्रश्न काय आहे बघा पहिला, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात किंवा कोण करतात, ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ राष्ट्रपती. तर राष्ट्रपती हे बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करत असतात. आता राष्ट्रपती करतात. आता राष्ट्रपती सध्या कोण आहे तर द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू ह्या बघा भारताच्या सध्याच्या कितव्या आहेत तर 15व्या राष्ट्रपती आहेत बघा द्रौपदी मुर्मू. जर यांच्याबद्दल पाहिलं तर बघा ह्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत बघा द्रौपदी मुर्मू. प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण, तर बघा द्रौपदी मुर्मू ह्या असतील बघा पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, तर उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड. हे बघा 14वे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड. आता यासोबत एक न्यायाधीश आहेत. आता न्यायाधीश कोण आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, तर बघा डी.वाय. चंद्रचूड. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत तर बघा डी.वाय. चंद्रचूड. ते कितवे आहेत तर 50वे आहेत. आता बघा एका प्रश्नावर आपण अशा प्रकारची भरपूर माहिती घेत असतो. त्यासाठी बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. यामध्ये बघा तुम्हाला जरी 25 प्रश्न दिसत असले तरी बघा व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला जवळपास 60 किंवा 100 पर्यंत बघा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे. आता बघा सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, तर त्या दृष्टिकोनातून बघा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा पर्याय ब याचं उत्तर असणार आहे मल्काजगिरी. तर भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर बघा मल्काजगिरी तेलंगणा हे असणार आहे. तर तेलंगणातील मल्काजगिरी हा बघा भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. आता यामध्ये 2-3 प्रश्न बनतात ते आपण पाहूया. तर भारतामध्ये किती टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होत आहे, तर बघा 7 टप्प्यांमध्ये होत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यांमध्ये होणार आहे तर 5 टप्प्यांमध्ये होत आहे. आता सर्वात कमी 2023 मध्ये सर्वात कमी मतदारांची नोंद कोणत्या राज्यात झाली, तर बघा बिहार या राज्यामध्ये सर्वात कमी मतदारांची नोंद झाली आहे. आता सर्वात कमी बिहारमध्ये झाली, तर सर्वात जास्त किंवा सर्वाधिक नोंद मतदारांची कोणत्या राज्यात झाली, त्याचं उत्तर देखील असणार आहे बघा तेलंगणा या राज्यामध्ये सर्वाधिक मतदारांची नोंद झाली. आता भारताचा विचार केला तर तेलंगणा आणि बिहार सर्वात कमी आणि जास्त. आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात बघा सर्वाधिक मतदारांची नोंद झाली, तर बघा पुणे या जिल्ह्यात महाराष्ट्रात बघा सर्वाधिक मतदारांची नोंद झाली. तिसरा प्रश्न आहे, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024
कोणत्या ठिकाणी पार पडले? तर बघा असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. हे प्रश्न देखील बघा गेल्या वर्षी विचारण्यात आले होते. त्याचं योग्य उत्तर बघा पर्याय ड, अमळनेर. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 हे बघा अमळनेर या ठिकाणी पार पडले. आता अमळनेर या ठिकाणी पार पडले तर याचे अध्यक्ष कोण होते? तर बघा रवींद्र शोभने हे बघा 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 चे अध्यक्ष होते. आता रवींद्र शोभने यांना बघा नुकतंच एक पुरस्कार प्रदान करण्यात आला, ते देखील आपण पाहूया. तर त्यांना कोणता पुरस्कार हा बघा 2023 साली प्रदान करण्यात आला? तर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. हा पुरस्कार बघा जे काही 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले तर त्याचे ते अध्यक्ष होते बघा रवींद्र शोभने यांना प्रदान करण्यात आला. आता 97 अमळनेरला झाले, तर आता 96 कोणत्या ठिकाणी झाले? तर बघा वर्धा या ठिकाणी 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. आता त्याचे अध्यक्ष कोण होते? तर नरेंद्र चप्पलगावकर हे होते. आता 96 वर्धा, तर 95 कोणत्या ठिकाणी? तर उदगीर या ठिकाणी 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्याचे अध्यक्ष देखील आपण पाहूया. तर भारत सासने हे बघा त्याचे अध्यक्ष होते. बघा 3 कव्हर केले या ठिकाणी. आता 95 झाले, 96 झाले, 97 झाले. आता परीक्षेमध्ये कुठले विचारले जाऊ शकतात? तर या तिघांपैकी एक विचारले जातील किंवा मग पहिले. आता पहिले कोणत्या ठिकाणी पार पडले? तर बघा 1878 साली पुणे येथील हिराबागेत बघा पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बघा पार पडले होते. आता त्याचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती रानडे हे बघा पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878 सालच्या बघा त्याचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पाहूया, 4था प्रश्न. 2023च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर पर्याय अ, जयपूर राजस्थान या ठिकाणी बघा 2023च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन हे बघा करण्यात आले होते. 5वा प्रश्न आहे बघा, 1 मे 1960 साली कोणत्या राज्याची निर्मिती झाली होती? तर पर्याय ड बघा 1 मे 1960 साली बघा आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तर 1 मे ला बघा महाराष्ट्र दिन, स्थापना दिवस किंवा महाराष्ट्र दिन बघा साजरा केला जातो. 6वा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र असे म्हटले जाते? तर पर्याय ब बघा जे काही वाहन उद्योग आहे बघा तर त्याला बघा भारतामध्ये सनराइज क्षेत्र असे म्हटले जाते. 7वा प्रश्न आहे, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? पोलीस भरतीमध्ये बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर बघा पर्याय ड, दक्षिण कोरिया हा बघा नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश आहे. आता प्रश्न आहे नाटो बाबत. तर नाटोचा फुल फॉर्म आहे बघा नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना झाली होती बघा 1949 साली. आता 1949 साली त्याची स्थापना झाली होती. तर मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी बघा त्याचे मुख्यालय आहे. 8वा प्रश्न आहे, भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? महत्वाचा प्रश्न आहे. तर पर्याय ड बघा डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी बघा भारताचे पहिले सीडीएस जे काही होते बघा जनरल बिपिन रावत यांचे बघा हेलिकॉप्टरच्या अपघातात बघा निधन झाले. तर ते बघा भारताचे पहिले सीडीएस होते आणि यांच्याच पुतळ्याचे अनावरण किंवा उद्घाटन बघा डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी करण्यात आले. आता पर्याय आहेत बघा विजयवाडा आंध्र प्रदेश. तर विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर बघा जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण बघा विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी करण्यात आले. त्याची उंची जर विचारली तर बघा 206 फूट एवढी त्याची उंची आहे. आणि हा बघा जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. पर्याय ब आहे रत्नागिरी महाराष्ट्र. तर रत्नागिरी या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराजांची
छत्रपती संभाजी महाराजांच्या 56 फूट उंच पुतळ्याचे अनावरण बघा रत्नागिरी महाराष्ट्र या ठिकाणी करण्यात आले. आता सचिन तेंडुलकरचा पुतळा कोणत्या स्टेडियमवर बसवण्यात आला असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर असणार आहे बघा वानखेडे स्टेडियम, मुंबई येथील वानखेडे स्टेडियम मध्ये बघा सचिन तेंडुलकर यांचा पुतळा बघा बसवण्यात आला आहे. आता 9वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब रमेश बैस. तर रमेश बैस हे बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत. आता परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं ते कितवे राज्यपाल आहेत? तर बघा परीक्षेमध्ये 20वे किंवा 23वे असे 2 पर्याय असतील. या दोघांपैकी एक उत्तर येईल बघा. एक तर 20वे विचारतील किंवा 23वे विचारतील. तर दोन्ही उत्तर बघा आपले बरोबर असतील. 20वे द्या किंवा 23वे द्या, याचं योग्य उत्तरच बघा दोन्ही बरोबर असेल. तर महाराष्ट्र सध्याचे 20वे किंवा 23वे राज्यपाल रमेश बैस हे आहेत. त्यानंतर बघा पर्याय अ आहे UPS मदान. तर UPS मदान कोण आहे? तर बघा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत बघा UPS मदान, ज्यांचं नाव आहे बघा उर्विंदर पालसिंग मदान. आता बिरेंद्र सराफ कोण आहे? तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत बघा बिरेंद्र सराफ. नितीन करीर कोण आहेत? तर महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव बनले आहेत बघा नितीन करीर. दहावा प्रश्न आहे, भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान कोणते आहे? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड FWB 200B. FWB 200B हे बघा भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान आहे. 11वा प्रश्न आहे, भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय कोठे स्थापन झाले? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क दिल्ली या ठिकाणी बघा भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय हे बघा स्थापन झाले. 12वा प्रश्न आहे IMP प्रश्न आहे. हा देखील प्रश्न बघा पोलीस भरती 2023 मध्ये विचारण्यात आला होता. तर हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब महर्षी ढोंडो केशव कर्वे. तर महर्षी ढोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर आधारित हे नाटक बघा हिमालयाची सावली हे कानेटकर यांनी लिहिलेले आहे. आणि ते कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर महर्षी ढोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर आधारित आहे. 13वा प्रश्न आहे, राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करत असतात किंवा कोण करतात? तर पर्याय ड बघा राष्ट्रपती. राष्ट्रपती हे बघा राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची बघा नेमणूक करत असतात. आता राज्यपाल कोण आहेत? रमेश बैस. मुख्यमंत्री आहेत बघा एकनाथजी शिंदे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर देवेंद्र कुमार उपाध्याय. देवेंद्र कुमार उपाध्याय हे बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू. आता महाराष्ट्राला बघा 2 उपमुख्यमंत्री आहेत. कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. 14वा प्रश्न आहे, पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा खालीलपैकी कोणी बांधली? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ संत गाडगेबाबा. तर संत गाडगेबाबा यांनी बघा पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा ही बघा बांधली आहे. आता संत गाडगेबाबा यांचं पूर्ण नाव परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर बघा ते आपण पाहूया. तर संत गाडगेबाबा यांचं पूर्ण नाव काय आहे? तर डेबूजी झिंगराजी जानोरकर. डेबूजी झिंगराजी जानोरकर असे बघा संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव आहे. 15वा प्रश्न आहे, रवी कुमार दहिया हे नाव बघा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय ड कुस्ती. तर कुस्ती या खेळाशी संबंधित नाव आहे बघा रवी कुमार दहिया. आता दीपक कुमार दहिया. तर दीपक कुमार दहिया हे बघा क्रिकेट या खेळाशी आहेत. 16वा प्रश्न आहे, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? ज्याचं उत्तर आहे बघा SMTP.
लिहिण्याची चुकी झाली आहे. तर बघा ईमेल प्रणालीचे कार्य हे बघा SMTP या प्रोटोकॉलने बघा होत असते. आता प्रश्न आहे बघा शेवटचा, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर तो प्रश्न काय पाहूया. ICC महिला T20 विश्वकप 2024 कोणत्या देशात होणार आहे किंवा त्याचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर यासोबत जे काही पुरुषांचा वर्ल्ड कप होणार आहे बघा, त्याचं देखील आयोजन कोणत्या देशात होणार आहे याचं उत्तर देखील तुम्ही कमेंटमध्ये दिलं तर चांगलीच बाब आहे. आता पाहूया जे दिवसाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आता पाहूया. तर त्याचा पाठ असणार आहे बघा 109. या पाठमध्ये आपण 15 मे 2024 जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण यामध्ये कव्हर केले आहेत. आता पहिला प्रश्न आहे बघा, पी श्याम निखिल हा भारताचा कितवा ग्रँड मास्टर बनला आहे, ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड 85वा. पी श्याम निखिल हा बघा भारताचा 85वा ग्रँड मास्टर बनला आहे. आता 85वा पी श्याम निखिल बनला तर 84वी ग्रँड मास्टर कोण आहे, तर आर वैशाली ही बघा भारताची 84वी ग्रँड मास्टर आहे. 83वा कोण आहे, तर आदित्य सामंत हा बघा भारताचा 83वा ग्रँड मास्टर आहे. आता या तीन पैकी जर नाही विचारला तर भारताचा पहिला ग्रँड मास्टर विचारतील. तर भारताचा पहिला ग्रँड मास्टर कोण आहे, तर विश्वनाथन आनंद हा बघा 1988 साली भारताचा बघा पहिला ग्रँड मास्टर बनला होता. आता एक प्रश्न इथे चालू घडामोडीशी रिलेटेड आहे. तर बघा कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण बनला, तर डी गुकेश हा बघा कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू बनला आहे. कितव्या वर्षी जिंकला, तर बघा 17व्या वर्षी त्याने ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढचा दुसरा प्रश्न आहे, सामाजिक कार्यकर्त्या बिरुबाला राभा यांचे निधन झाले, त्या कोणत्या राज्याच्या होत्या किंवा कोणत्या राज्याशी त्या संबंधित होत्या, असा प्रश्न आहे. ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क आसाम. तर बिरुबाला राभा यांचे बघा नुकतेच निधन झाले, ते बघा आसाम या राज्याशी संबंधित होते. तर त्यांना बघा 2005चा जो काही जादूटोणा विरोधी कायदा लागू करण्यात आला होता, तर त्यामध्ये बघा या बिरुबाला राभा यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. 2005चा जादूटोणा विरोधी कायदा लागू करण्यात आला, त्यामध्ये बिरुबाला राभा यांचे बघा महत्त्वाचे योगदान आहे. आता इथे एक प्रश्न बनतो, तर बघा जादूटोणा विरोधी कायदा कोणत्या राज्याचा आहे असा प्रश्न जर विचारला तर बघा आसाम हे योग्य उत्तर असणार आहे. 2-3 प्रश्न इथे बघा कव्हर होऊन जातात. आता 2021ला बघा यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तिसरा प्रश्न आहे, सुलतान अझलन शाह हॉकी ट्रॉफी 2024 विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले, तर पर्याय ड जपान या देशाने बघा सुलतान अझलन शाह हॉकी ट्रॉफी 2024 विजेतेपद जपान या देशाने पटकावले. तर कोणाला हरवून पटकावले, तर बघा पाकिस्तान या देशाला हरवून बघा जपान या देशाने सुलतान अझलन शाह हॉकी ट्रॉफी 2024 विजेतेपद बघा पटकावले आहे. चौथा प्रश्न आहे, इदाशिशा नोंगरांग या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत, तर पर्याय अ मेघालय राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ह्या बघा इदाशिशा नोंगरांग या बनल्या आहेत. आता त्या कोणत्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत, तर 1992च्या IPS अधिकारी आहेत. आता प्रश्न झाला मेघालयचा. आता महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस महासंचालक कोण आहेत, तर रश्मी शुक्ला ह्या बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. पाचवा प्रश्न आहे, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड ज्याला आपण इफ्को असे म्हणतो, तर इफ्कोचे बघा सध्याचे अध्यक्ष कोण बनले आहेत, ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क दिलीप संघानी हे बघा इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड इफ्कोचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. सहावा प्रश्न आहे,
चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी किती वर्षाच्या करारावर भारताने स्वाक्षरी केली आहे? तर पर्याय अ 10. तर 10 वर्षाच्या करारावर बघा भारताने स्वाक्षरी केली आहे. आता हे चाबहार बंदर आहे, तर हे चाबहार बंदर कोणत्या देशात आहे? तर बघा इराण या देशामध्ये आहे. आणि इराण या देशाच्या बघा चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी भारताने बघा 10 वर्षाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. 7वा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या वन मंचांची 19वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? तर पर्याय ड न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या वन मंचाची 19वी बैठक ही बघा आयोजित करण्यात आली होती. 8वा प्रश्न आहे, एशियन इंडिया ट्रेड इन गुड्स ॲग्रीमेंट समितीच्या 4थ्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर पर्याय क मलेशिया. मलेशिया या देशामध्ये बघा एशियन इंडिया ट्रेड इन गुड्स ॲग्रीमेंट समितीच्या 4थ्या बैठकीचे आयोजन हे बघा मलेशिया या देशामध्ये करण्यात आले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.